आणि केदारचं खूप मोठं भांडण झालं, तेही सगळ्यांसमोर. अगं पण कशावरून झालं? दॅट आय डोंट नो. टॉपिक एक्झॅक्टली नाही कळला. हा, पण ती केदारला म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आणि सरळ बॅग उचलून निघून गेली. अगं पण खांडेकरांची संपत्ती, त्यांचं घर सोडून एवढी सहजासहजी कशी निघाली ती? एक्झॅक्टली. मलाही आधी हाच प्रश्न पडला होता, पण बरं झालं ना मम्मा, जाऊ दे ना, गेली ती. आपल्याला हेच तर हवं होतं. आता फक्त एकच गोष्ट कर, देवासमोर प्रार्थना कर की ती परत कधीही माझ्या ह्या घरात येऊ नये, आणि तो केदार आहे ना, त्याला पण लवकर जाऊ दे या घरातनं. हो ग बाई, तुला जे हवंय ना तसंच होईल. बाळा, तू आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे. हा, त्या तारिणीला या घरात पाऊल तर ठेवू दे. तिला या घरात आयुष्यभर ठेवते आणि इथेच राबवते. माझ्या लेकीच्या संसारात लुडबुड करत होती काय? बघतेस ती तारिणी खांडेकरांच्या घरी परत कशी येते ते. येस, दॅट्स लाईक माय मम्मा. तक्रार नाही, घर सजवायला सांगितलंय उलट तिने. औक्षणाचं ताट तयार करायला हवं, हो ना सासूबाई? हा नाही अगं मालती, पायघड्या घालायला घे. रेखा, तुझी नाटकं करून संपली असतील ना, तर नक्की काय झालं ते सांगशील? नाही, हे सगळं तुझं आवरलं ना की मला बोलव. मी तोपर्यंत माझं पिक्चर संपून येत. सासूबाई, नाटक अजून सुरू व्हायचंय. नाही म्हणजे थोड्याच वेळात होईल ते, ती आल्यावर. रेखा, की नीट सांगशील का कोण येणार आहे ते? तीच जिचा तुम्हाला पुळका असतो, तिची कायम उदाहरणं देता ना तुम्ही आम्हा सगळ्यांना. तुमची लाडकी लेक, खांडेकरांची मोठी सून. घ्या, शैतान का नाम लिया शैतान हाजिर. या या. अरे तारेणी बाळा, अगं बाळा, ये ये. अशी अचानक कशी आलीस? काही काम होतं का? का? हे घर माझं नाहीये का सुनी? इकडे येताना सुद्धा मला विचारून कळवून अशी औपचारिकता पाळावी लागणार आहे का? नाही बाळा, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहणार आहे. पण अचानक सगळं सामान घेऊन आलीस ना, कळवलं सुद्धा नाहीस, म्हणून काळजीपोटी विचारलं ग. अहो कळवलं होतं ना. नाही म्हणजे हिने नसेल कळवलं तुम्हाला, पण माझ्या निशूने अगदी फोन करून कळवलंय बरं का मला. म्हणजे तारिणी, घरी काही झालंय का? म्हणजे तू सहज आलीयस ना? नवऱ्याशी भांडून लेक सहज येते का माहेरी? काय ग, बोल ना, नेमकं काय झालंय का तारिणी? आता का तोंड बंद आहे तुझं? हा, तिकडे खांडेकरांकडे नवऱ्याशी भांडताना फार चुरू बोलत होतीस ना, मग आता बोल ना, आता सांग सगळ्यांना. तारिणी घर सोडून गेली म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते झालं. नाही, आपल्याला हवं होतं ते नाही झालंय, त्यांना हवं होतं ते झालं. म्हणजे पद्मिनी मम्मा, विधिवत लग्न न करण्यासाठी कारण हवं होतं तिला. एक असं कारण ज्याच्यामुळे तिच्यावर कुणीच संशय घेणार नाही. आता नवरा बायकोचंच भांडण झालंय म्हटल्यावर कुणी कशाला आग्रह करेल ना लग्न करण्याचा? चांगलीच पळवाट शोधून काढली त्यांनी. करेक्ट. काकू, आपल्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा खूप जास्त स्मार्ट निघालेत ते दोघे. त्यांना आपला प्लॅन नसेल ना कळला? नाही, मला नाही वाटत की त्यांना आपला प्लॅन कळला असेल, पण त्यांनी पळवाट काढली आहे, दॅट इज व्हेरी शुअर. हा, पण अजून किती दिवस असे राहतील ना? कधी ना कधी त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर द्यावीच लागणार आहेत, नाहीतर लग्न तरी करावं लागेल. लेट्स सी काय करतायत. अगं तूच आम्हाला काही सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार काय? हा, सांग बरं, काय झालंय? मला सांगा, हे असं लग्न झाल्यानंतर पुरुष बदलतात का? म्हणजे केदार तुझ्याशी चांगलं वागत नाहीये का? काही चुकतोय का? तो काही बरोबर वागतच नाहीये. त्याला जर त्याची एखादी चूक सांगितली ना तर त्याला पटतच नाही. अगं, लग्नाआधी जर मी त्याला त्याची एखादी चूक सांगितली ना तर तो ती बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायचा. मला म्हणायचा, तारिणी तुझ्यामुळे माझ्यात खूप बदल होत आहेत, मी चांगला माणूस बनतोय, अजून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत मला. पण आता
आता जर त्याला त्याची एखादी चूक सांगितली तर चिडतो ग माझ्यावर. म्हणतो नाही सुधारायचंय मला, मी जसं आहे त्याचं खूप चांगलं आहे. सध्या टॉवेल उचलून ठेवायला सांगितलं तरी त्याला पटत नाही ग सुमी. खांडेकरांच्या घरी गेल्यापासून तो गृहीत करायला लागलाय मला. अगं माझं ऐकणं सोड, माझ्याशी नीट बोलतही नाही. तारिणी, संसारात अशा गोष्टी होतात, तुझ्याकडूनही झाल्या असतील ना. तू त्याच्याशी नीट बोलायचंस, त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करायचास. एकदा नाही दोनदा नाही खूप वेळा समजवलंय मी त्याला सुमी, पण दरवेळेस ना तो वादच सुरू करतो. अगं नवरा बायकोंमध्ये होतं हे असं. आता तुझे आजोबा आणि मी छोट्या छोट्या कारणावरून इतके भांडायचो ना, पण म्हणून काही घर सोडून कोणी येतं का? थोडं तू समजून घ्यायचं, थोडं त्याने समजून घ्यायचं तुला. हो की नाही? बरोबर आहे की नाही? तुला हे पटतंय ना? अगं पण तो मला समजूनच घेत नाही. आता मी काय करू ग? काय ग, पळून जाऊन लग्न केलंस ना, मग आता परिणाम भोगायची वेळ आली तेव्हा अशी पळून आलीस होय? जा ना, आता जा कर संसार. तुमच्यासारख्या मुलींचं माहितीये ना मला, लग्न करायची हौस असते फक्त ना. आता निभवायची वेळ आली ना की अशी बॅगा घेऊन घरी परत येतात माहेरी. रेखा, तुझ्या सुखी संसाराचं सूत्र सांगायची ही वेळ नाहीये. करा तुम्ही, माझंच तोंड गप्प करा. तुम्हाला आणि तुमच्या लाडक्या तारिणीला सगळं कळतं ना, आम्हाला काही अक्कलच नाहीये. रेखा, हे काय? जाऊ देत ना, झालंय तेवढं खूप झालंय. आता मला या घरात पण वादविवाद नकोत. मी